मृत्युंजया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करावरण कीर्ती प्रस्तुत प्रसंग कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगतवंदनीय जगतमान्य देवनिवास तुकोबाराय यांचा चार चरणाचा अखंडितपणे संतांचं महात्म्य सांगताना आईचं विश्लेषण लावून केलेलं कौतुक म्हणजे आजचा अभंग. खरं तर अभंगामध्ये ज्यांचं कौतुक केलंय किंवा ज्यांचं वर्णन केलंय, ज्यांच्या आयुष्याचं व्यतीत उदाहरण सांगितलंय ते संत, ज्यांच्या विषयी महती आहे ते संत आहेत, पण ज्यांचं विशेषण लावलंय ती मात्र माया आहे. पण कधी कधी आम्हाला विचार करायला भाग पाडतं, एका परमात्म्याचा अधिकार असणारं व्यक्तिमत्व आणि संसारिक प्रापंचिक व्यक्तिमत्व त्याला विशेषण कितपत योग्य आहे. कारण शेवटी नाही म्हणलं तरी माय प्रापंचिक आहे, कुटुंबासाठी अखंडितपणे आयुष्य झिजवते आणि आपल्याच कुटुंबाला वैकुंठ समजून अख्खं आयुष्य काढते. पण तिच्या कुटुंबावर असणारी, तिच्या लेकरावर असणारी निष्ठा एवढी प्रबळ आहे की तुकोबाराय अशी निष्ठा संतांची आहे याचं वर्णन करतात. म्हणजे किती एका संसारामध्ये सुद्धा ताकद असू शकते जेव्हा व्यक्तिमत्व निस्वार्थी प्रेम करणारं असेल. प्रेम परमात्म्यावरचं असावं किंवा व्यक्तिमत्वावरचं असावं, पण प्रेम तुकोबाराय सांगतात अगदी निस्वार्थी लाभाशिवाय असावं. असं कोणाचं आहे तर अशी दोनच व्यक्तिमत्व आहेत, एक म्हणजे संत आणि द्वितीय म्हणजे मा. या दोन्हीचं समीकरण तुकोबाराय अभंगामध्ये व्यतीत करतात. औचित्यही तसंच आहे. कैलासवासी कृष्णबाई कोळेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कोळेकर कुटुंबियाच्या माध्यमातून थाटलेला हा नामचिंतनाचा गोड अट्टहास. कारण असं म्हणतात, जे माय बापाला पापातनं वाचवतं त्यालाच लेकरू म्हणावं. पतना त्रायती इति पुत्रा. हा असं इति लावायची गरज नाहीये, पण अगदी तो मुलगा नाहीये, संतती नाहीये, जर पुत्र म्हणून ओळखवायचं असेल तर ते सात्विक असणं गरजेचं आहे. आणि ते सात्विकतेला तेव्हाच मिळवलं जातं जेव्हा त्याला उपकाराची जाण असेल. आपल्यावर तसे 3 ऋण आहेत ज्यांचे उपकार ठेवायची आपल्याला गरज आहे. त्यातलं पहिलं ऋण जे आहे ते देवाचं आहे, देवऋण आहे. देवाने काय केलंय आपल्यासाठी, तर जे काही आहे ते देवानच केलंय हे ऋण मानणं गरजेचं आहे. देवे दिला देह भजना, ही जी काही अस्तित्वता आहे ही देवामुळेच आहे. कोण? परमात्मा. भगवंत फार गोड सांगतात, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चाम्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणाऱ्या जठरामधला अग्नी मी आहे. अर्थात काय तर पंचमहाभूत अणु रेणू सुरुवात शेवट अनंत काल तूही मीच आहे. म्हणजे तू आहेस याचं कारण मी आहे हे ज्या दिवशी कळतं त्या दिवशी देवऋण समजून येतं. दुसरं ऋण आहे ते ऋषी ऋण आहे. हा जो निसर्ग व्यवस्थित चालवायचा असेल तर महाराज इथे तपश्चर्या, इथेच यज्ञ याग योग असणं फार गरजेचं आहे. हे ऋषी ऋण आहे. म्हणून तर आजच्या परिस्थितीला व्यवस्थित निसर्ग चालत, सध्याची जी परिस्थिती आहे, कधी पाऊस पडेल, कधी थंडी वाजेल, कधी ऊन येईल याची शाश्वती नाहीये. त्याचं कारण आहे, त्रेतायुगाचा विचार करायला गेलं तर हत्तीच्या सोन्यानं तूप ओतलं जायचं इतके महायज्ञ आणि याग व्हायचे. हजारो वर्ष ऋषी तपश्चर्या करायची, एवढी ताकद त्यांच्या अस्तित्वात होती. आता ती मंडळी कमी झाल्यामुळे निसर्ग व्यवस्थित चालत नाही. जो काही चालू आहे तो व्यवस्थित चालवण्यासाठी आम्हाला ऋषी ऋण फेडावं लागतं. देवाचं ऋण फेडायचं असेल तर सोपा उपाय आहे. आवडे देवासी तो ऐका, नामाचा उच्चार, भजन करा, हरिपाठ करा, काकडा करा, देवाचं ऋण फिटणार आहे. ऋषी ऋण फेडायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, अतिथी देवो भव. जर निसर्ग व्यवस्थित चालू ठेवायचा असेल तर आलेला अतिथी आमदार असला काय आणि भिकारी असला काय, दोघालाही ट्रीटमेंट सारखीच दिली पाहिजे. आता आमच्यात पंक्तीत सुद्धा पहिल्यांदा साहेबालाच मान आहे. म्हणजे समजा पंगत चालू असली जर साहेब आला तर साहेबाला बसू दे, साहेबाला. मला काही काही गोष्टींचं नवल वाटतं. आता काही काही माणसं निमा कीर्तनात येऊन पुन्हा म्हणतात त्या ताईला सांगा मी कोण आहे निम्या कीर्तनात. पुन्हा त्यांचा एखादा सेवक येणार आपल्या कानात सांगणार साहेब असे असे आहेत, तसे तसे आहेत. मग आपण त्यांचं नाव घ्यायचं. मला फक्त एकाच वाक्याचं उत्तर द्यायचं, माऊली शब्दांना माफ करा माझ्या. जर तुम्हाला सांगावं लागतं तुम्ही कोण आहे
तर तुम्ही एकदा गांभीर्यानं विचार करा तुम्ही कोण आहे. कारण आमचा गंधन आमच्या गळ्यातली माळ बघितली की लोक म्हणतात येड आहे पण वारकरी आहे. अरे आम्हाला येडा का म्हणे ना महाराज, वारकरी तरी आम्हाला सांगायची गरज पडत. मग आम्ही दैवाचे, आम्ही भाग्यवान माणसं आहेत, होईना भिकारी पंढरीचा. आमच्या संपत्तीची व्याख्याच जरा वेगळी आहे. शास्त्र सांगतं विपदो विपदोनेव संपदो होच संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती, भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती. ज्याला जपता आली तो धनवान आहे, अशी भाग्यवान माणसं आहे. टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीत जा. असं की सरकारचा जीएसटी नाही, त्याला मोफत टाळ्या तरी अजून महाराज तेव्हा टाळ्या वाजवायच्या. आपल्या टाळ्याला काही हरकत नाही, काही टोल नाक्या नाही, काही नाही, आपला आनंदाने वाजवायच्या. कीर्तन म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंद ती. कारण जिथे जगाच्या मालकाचं अस्तित्व तिथं आनंद आहे, आणि जिथं आनंद तिथं परमानंद आहे. जिथं परमानंद तिथं आनंद घ्यायला हरकत. हा मग इथं कसं आहे, जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा, जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कीर्तन चांगलं कीर्तन नामदेव कीर्तन करी पुढे हिरवनाचा नामदेव कीर्तन करी पुढे इथे बसलं की आनंदाने बसा, दुसरीकडे कुठंच लक्ष नाही गेलं पाहिजे. कोण आलं, कोण उठलं, कोण गेलं, कोण कुणा संग आलं, कोण कुणा संग बसलं, फक्त तुझं पाहता दृष्टी न फिरे. एकदा जगाच्या मालकाच्या दारात आलात की माझे चित्त तुझे मिठी पडली, मग जीव दिला देह जाओ अथवा पांडुरंगी असं बोलल्यावर भारी वाटतं. म्हणजे आपण नाही वाटतं अरे ठीक आहे, ऐकणारे आपल्याच पंक्तीतले महाराज, आपल्याच संगतीतले. कुणालाही कीर्तन सांगण्यात मजा नसते. त्याच्यामुळे आनंद घ्या. फार काळ नाही आपल्याकडे आनंद घ्यायला. अर्ध आयुष्य झोपण्यात गेलंय, अर्ध आयुष्य संसारात गेलं, त्यामुळे फार फार कमी वेळ आहे आपल्याकडे. महाराज घडी घडी याची वाटप आहे. मग त्याच्यामुळे विनंती आहे, जे चाललंय ना आहे तोपर्यंत, जोपर्यंत आहात, ज्या क्षणापर्यंत आपल्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणे निवांत बसायचं. काही काही माणसं भारी बसलेत, पण काही काही माणसं लय भारी बसल्यात मड्याला बसल्यावर. एकदम असं उपकारासारखे. त्यांची बसण्याची पद्धत अशी, तू बोल मी आहे, तू बोल, मी बसलोय, तू बोल, मी ऐकतोय, तू बोल, मी येणार नव्हतो कीर्ताला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. अशी एक बसायची पद्धत आहे महाराज बरं का. काय रे दादा, काही नाही भेटत बघा, काही नाही. किती ज्ञान असावं, किती संपत्ती असावी, किती ताकद असावी, किंवा कितीही लौकिक असावं, जोपर्यंत देव सत्य मानत नाहीत तोपर्यंत आयुष्य सुखरूप होत नाहीच. नसावं असं नाही,
भला मोठा बंगला असावा, दारात गाड्या असाव्या, माणसं मागे पुढे फिरावी, नाव लौकिक असावं, सामर्थ्य असावं, वैभव असावं, तरी सुद्धा गळ्यात तुळशीची माळ असावीच, कपाळाला गंध असावाच, मुखात काकडा आणि हरिपाठ असावाच. हे ज्या दिवशी जपता येईल ना त्या दिवशी आलेली संपत्ती जाणार, नाहीतर आलेली संपत्ती सुद्धा सुख घेऊन येणार नाही. माणसं म्हणतात पैसा माणसाला बदलतो, बिलकुल नाही. लक्ष्मी कोणाला बदलत वगैरे नाही. लक्ष्मी नारायणाची पत्नी आहे, ती बदलेल कशी? आम्ही जेवढं नारायणाला मानतो तेवढं लक्ष्मीला मानतो. पण आमचं कसं आहे, आम्हाला हेही माहित आहे पाय लक्ष्मीचे, आम्ही ज्याचे दास आहेत त्याचे पाय लक्ष्मी दाबतीये, त्याच्यामुळे आम्ही त्याला बसलं की ही यायला फार काळ लावत नाहीये. लक्ष्मी माणसाला बदलत वगैरे नाही, पैसा माणसाला बदलत नाही. हा, एवढं मात्र खरं, लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा समाजाला दाखवल्याशिवाय राहत नाही, तो तसाच असतो. फक्त पैसा नसल्यामुळे गबसतो. पैसा आला की खरा रंग. त्यामुळे पैसा आल्यावरही ज्यानं वैष्णव धर्म सोडला नाही, अर्थात तो धन्यवान, तो भाग्यवान. ज्याने सोन्यासोबत तुळशीची माळ सुद्धा जपली तो भाग्यवान. ज्याने बंगल्यासोबत दारात तुळशीचं वृंदावन सुद्धा ठेवलं, ज्यानं स्वतःची रूम जेवढी सुंदर सजवली तेवढंच देवघर सुद्धा छान सजवलं, तो भाग्यवान. अगदी सामर्थ्याने आम्हाला कळेल. आणि हे ज्या दिवशी आम्हाला कळेल त्या दिवशी आम्हाला ज्ञात होईल, वाहे माऊलीचं आमचं सांभाळणारा आम्ही नाहीच आहेत. आमचं जो सांभाळतोय त्याचे सर्वस्वही ते कोणतरी आहे, तो जो आहे त्याची जाण आम्हाला असावी. मग ती माय असावी किंवा परमात्मा असावा. कारण प्रत्येकाची माय समजण्याची पद्धत वेगळी आहे. इथे शब्दशः आईचं वर्णन असं म्हणायला गेलं तिच्या प्रेमाचं आहे. आता आम्ही माय कुणाला म्हणावं तर त्याची व्याख्या सांगितली गेली आहे. माय ती आहे जी अखंडितपणे सुख दुःखातही साथ देते, उच नीच बघत. मग आम्ही जिला माय मानतो तीही तशीच आहे, उच नीच काही तिष्ठे भाव भक्ती. ती असं करत नाही ज्या लेकराला कमवतोय त्या लेकराला जास्त माया, जी कमवत नाही त्याला कमी माया, असं नाही. तिचंही तसंच आहे, अगदी सामर्थ्याने सगळ्यांना जपते. मी माय पांडुरंगाला म्हणावं त्याचं कारण आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. माऊली तेच ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तू सदा रक्षिता आपदी अमूत. गुरु बंधू माय बाप सगळं होतोस, पण संकट राखायला मागे पुढे बघत पर किती करशील. साधा वया भक्ती काज नाही लाज. राहिलो निश्चिंती निर्विले संती
गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आम्हाला माहित आहे आमचं चांगलं आमच्यापेक्षा चांगलं तुम्हाला चांगलं कळतं. आमचं चांगलं आम्हाला कळलं असतं तर आम्ही फार वेगळ्या परिस्थितीमध्ये असतो सध्या. काय कळतो आपल्याला? बरं कळत नाही असं नाही, कळतं बरं का. कळत नाही असंही नाही म्हणता येणार, कळतं. एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणावं त्याला पंढरपूरला, येईल का? नाही, कळतं त्याला. महाराज आज नग आज खाल्लंय, उद्या जाऊ, उद्या पवित्र होतं का तुम्ही? आणि काल लॉजिक आहे बरं आहे, सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दान काऊन हाणतो, तेवढं कशाला सोडतो, तेवढं बी खात जा की. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीचे डोळे झाकतो, तो खामी बघत नाही, असं करतो कधी? नका हो दादा, केलं तर नीट, नाही तर नाही केलं तरी चालतंय. आणि बघा, 1 महिना कमी तिखट, कमी तेल, कमी मिठाचं खाऊन बघा, आरोग्यही चांगलं राहील, बुद्धीही शांत राहील आणि जास्त चिडचिड पण होणार. हे जे तुम्हाला इतकं रोग आहेत ना, बसताना 5 मिनिटं दुखतं, उठताना 5 मिनिटं दुखतं, जगताच कशाला बरे तुम्ही? हा, एवढ्या गोळ्या खाऊन जगायचाच कशाला? त्याच्यापेक्षा नसलेलं बरं दादा. ही ताकद जी आहे ना, इट इज सायंटिफिकल प्रूफ आहे. महाराज, एखादा हार्ट अटॅकला व्यक्तिमत्व असावं, त्याचा सॉफ्ट लिटल हार्ट अटॅक असावा आणि डॉक्टरांनी सांगावं पुढच्या 4-5 महिन्यात जर आला तर जगणार. त्याला फक्त रोज हरिपाठ ऐकायला लावा. हा, फक्त शांत, गोंधळात नाही, मन लावून त्याला फक्त हरिपाठ ऐकायला लावा. तो 6 महिने जगणारा माणूस जर पुढची 10 वर्ष नाही सुदृढ जगला तर विश्वास मी देते व्यासपीठावर उभी आहे, हे सामर्थ्याने घडतं. फक्त तुम्ही निश्चिंत मन केलं पाहिजे. कारण जे काही रोग आहेत ना, हे तुमच्या बुद्धीवर आहेत. मानलं तर झोपडीतही सुख आहे, नाही मानलं तर बंगल्यातही नाही. म्हणून तर नामदेवराय म्हणतात, कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी. अहो, कल्पनेमुळे तर दुःख आहे आपल्याला, काही खरं नाही. बरं, शेवटी सत्य काय आहे? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. बाकी सगळ्या जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. पण हे कलियुग आहे, इथं कल्पनेवरच सगळं चालतं. त्याला आता सध्याच्या भाषेत नाव ऍडव्हर्टाइजमेंट. खरी असते का? जाहिरात. पण ज्या गोष्टीची जाहिरात जास्त त्या गोष्टीचा खप जास्त, हो की नाही? देवाचं बी सध्या तसंच आहे. ज्या देवाची जाहिरात जास्त त्याला गर्दी जास्त. खरंय का खोटंय? पर देवाची मर्यादा काही वेगळी असते का? तरी सुद्धा ज्या देवाची प्रसिद्धी जास्त त्याला गर्दी जास्त. खरंय की खोटं? हा समाज असा आहे की ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं, हो का नाही? कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? मला ग्रंथ सांगा बरं माई एखादा. ज्ञानेश्वरीची ओळी होती, नाही लावला मोती तर नरकात जाशील, असं कुठे लिहिलं होतं का? तरी सुद्धा 90% महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो? बिकॉज ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट. 2 महिने आधीपासून जाहिरात असते, उठा उठा दिवाळी आली, मोती सणाची वेळ झाली. मोतीमुळे दिवाळी आहे? अहो, दिवाळीच तुम्हाला घ्यायची असेल ना, सामर्थ्याने ऐका ना. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, आम्हा नित्य दीपवाळी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामा शिवे भावी. दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संत जन भेटतील. झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पिके गाई ओढीला मशी. आमच्यासाठी प्रत्येक दिवस सण आहे ज्या दिवशी आम्ही स्थिर असू. आणि स्थिर कधी होतात? सदा नामघोष करू तेने सदा चित्ता. सगळ्यात बेकार मन आहे, विवेकाते बोलवी संतोषाशी चार लावी, बैसीची तरी हिंडवी राही दिशा. इतक्या अविवेकी मनाला विवेकी करायची ताकद जर कोणात असेल तर ती फक्त नामचिंतनात आहे. नामचिंतन कधी घ्याल? जेव्हा भगवंतावर विश्वास बसेल. भगवंतावर विश्वास कधी बसेल? जेव्हा भजन कराल. भजन कधी कराल? जेव्हा सावध व्हाल. सावध कधी व्हाल? जेव्हा की तयार. सावध झालो. कधी झालो? हरीच्या आलो. इथे आल्याशिवाय काहीच कळणार नाहीये तुम्हाला. म्हणून तर देवाच्या द्वारी उभा याचा अर्थ 2 पायावर उभा असं नाही. उभा म्हणजे सावध, स्टेबल, स्टेबिलिटी, स्थिरता. संतांनी सांगावं, मी विश्वास ठेवून ऐकावं. संतांनी सांगावं आणि ते ऐकलेलं जीव घाण टाकून पाळावं, त्याला म्हणायचं उभा. कळतंय? म्हणून तर मागे पुढे देव नाही का, काही करायला तयार असतो. पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही झालं तेव्हा तू शस्त्र उचलायचं नाही. अर्जुनाचा रथाचा पाय गेला, बाणावर बाण कौरवाने मारला, देवाला सहन झालं नाही. देवाने सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्माने विचारलं, देव आहेस ना रे? परमात्मा असून वचन मोडलंस, आदर्श काय घ्यायचा तुमच्याकडनं? भगवंताने सांगितलं, पितामह स्वतःचं वचन मोडेल पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं. उभा आहे त्याच्या मागे.
उभा वचनाची पूर्तता करणं, मग हेची व्हावी माझी जन्मोजन्मी तुझा मला चाकर व्हायला हरकत उभा, हे समजून घ्या. माय तशी उभा असते मागे पुढे अगदी सामर्थ्याने, त्याचे सर्वस्व ही प्रत्येक काळामध्ये. पुंडलिकाने मायबाबाच्या कमरेत लाथ घालून मायबाप दारात पडले. शेवटी बाप आहे, जरा निर्भीड आहे, वाईट वाटलं त्याला. विचारलं त्याने बायकोला, का ग रक्ताचं दूध करून पाजलंस याला, प्रत्येक मंदिराची पायरी याच्या सुखासाठी जिजवलीस, व्रतवैकल्य याच्या सामर्थ्यासाठी केलीस, देवासमोर सुद्धा याचं सुख मागितलंस, एवढं करून तुला काय भेटलं? तुझ्या त्यागाच्या बदल्यात पोरानं कमरेत लाथ घालून दारात पाडलं, चुकलं असं नाही वाटलं? तरी पुंडलिकाची माय म्हणली, जाऊ द्या ना हो, मांडीवर होता तेव्हा लाता मारायचाच की, आत्ता मारल्या म्हणून काय झालं? तेव्हाच्या नाताच्या सारख्याच समजायच्या. पुंडलिकाचा बाप म्हटला, आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ते खोटं. अगं वेळ बघून तरी वाग. बायकोच्या प्रेमापोटी कमरेत लाथ घातली आणि तुझं प्रेम नाकारलं तरी त्याचीच माया तुला कसं काय? पुंडलिकाच्या आईनं सांगावं, अहो या पोटातनं जन्म घेतलाय, नाळ तोडून जगावलंय, रक्ताचं दूध करून पाजलंय, अहो पोरानं मारावं, हाणावं, स्वीकारावं किंवा दुत्कारावं, आईनं कुठल्याही परिस्थितीमध्ये पोराच्या मस्तकावर आशीर्वादाचाच हात ठेवला, तिला माय म्हणावं. म्हणून तर आई म्हणतात की आम्हाला, त्याचे सर्वस्व ही. हाच गुण माझ्या संतात आणि पांडुरंगात आहे. हाच गुण वेगळा. देव काही कोपत ते डोक्यातलं काढा बरं का, तुमचं लय खतरनाक काम आहे. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी खूप ती म्हणा पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा नाही, आधी सांगणाराच हाना, पुन्हा ऐकणारा हाना. महाराज कशाला कुठल्याही गोष्टी कशा मानता रे? ज्ञानोबराय म्हणतात, जयाचे आही कधड नाही, तयासी परित्र पुससी काही, अशी गत झाली आहे. द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान आणि तया कैची कीर्तन. कसं असं द्वैत म्हणजे असत्य, काही कसं मानता? 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव आणि बायको भेटना बुडवून नसतं रे दादा. असं साधं विचारतो तुम्हाला, चला घरातला बाप कळला नाही, त्याला पंढरीचा बाप कुठल्या तोंडाने समजून सांगायचा? अवजाला घरातली माय कळली नाही, त्याला पंढरीची माय किती समजून सांगितल्यावर कळणार आहे? परिस्थिती विचित्र आपली. आपला परमार्थच खतरनाक आहे. नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंधम बापाच्या कमरेत लावतात, देव भेटला नाही, तू बाप ठोकला. आपला परमार्थ लय खतरनाक. आपल्या परमार्थासारखा परमार्थच नाही दादा कोणाचा, आपण सोयीनुसार करतो. नसतं रे, घातली ना माळ टिकवायची आणि घालायचीच. मी तुम्हाला खरं सांगू का, त्या पांडुरंगानं माझं ऐकावं, मी अख्खा महाराष्ट्र माळकरी करीन. फक्त पांडुरंगानं पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात द्या. तुम्हाला म्हणून सांगते दादा, ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्या बांधाला सुद्धा टुबुक पडू देणार नाही हो पट्ट्या, फक्त माळच घालायला तुम्ही बघाच फक्त. जी काकडा करताय त्याचं फुललं पाहिजे आणि जे सोमवारी खाताय त्याचं जळलं पाहिजे. असं टुबुक सुद्धा देणार नाही त्या हारात महाराज. आणि असं केल्याशिवाय लोक सुधारणार नाही दादा. पण देव माझा एवढा हवं कृपा करत, देव म्हणतो दे बाबा कसा काय असेल ना, पण तुम्ही करून बघा. हे बाकी संपत्ती वगैरे बरोबर आहे, आयुष्यात जे समाधान आहे, सॅटिस्फॅक्शन आहे, तो खूप असणार आहे. लावून बघा कपाळाला गंध, लावत जा. गंध लावायला मागे पुढे बघत जाऊ नका. उद्या परवा कुठं धडकला मेला गाव सोडून तर शेजार पाजारच्याला कळावं कुठल्या गँग मधला नेमका पुरायचा आहे का जाळायचा आहे, एवढा तर मेळ लागावा त्यांना. आपल्या आपल्या धर्माची कुठं लाज वाटू द्यायची असते का रे? अरे बुक्का लावा, चंदन लावा, गुलाल लावा, काय लावायचं ते पण लावा की. जेव्हा अनामिका नावाच्या बोटाने करंगळीच्या शेजारचं उजव्या हाताचं बोट जेव्हा तुम्ही इथे स्पर्श करताना तेव्हा पॉझिटिव्हिटी वाढते, सकारात्मकता वाढते. म्हणून तर तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा. पण आता बाह्य अंगाने जरी हे केलं तरी जे 3 नंबरचं आहे ऐसी कळवळ्याची, ते पण असलं पाहिजे. फक्त ज्ञान असून चालत नाही दादा, स्वभावही तेवढाच नम्र पाहिजे. आमचं काय झालंय, ज्ञान फार झालंय, खूप आहे, सगळ्यांकडेच आहे, माझ्यापेक्षा 100 पटीने जास्त तुमच्याकडे. पण माझं प्रारब्ध चांगलं आहे म्हणून मी इथं उभा आहे. बाकी आपल्याकडे ताकद अशी काही नाहीये. पण आपल्याकडे अहंकार इतका झालाय, थोडंसं कीर्तन, थोडंसं गायन, थोडंसं वादन आलं की आपण पुढच्याला मूर्खात काढायला फार सुंदर जमतो. छान. अरे ही काय सांगते मला माहित आहे, हो
मान्य, आम्ही असं काय वेगळं सांगणार आहे? मग मला एक सांगा, स्वतःच्या मुलीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवतात, हो की नाही? का बरं? पोटची असते, रक्ताची असते. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक करणार नाही, त्या दिवशी परमात्मा तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. फक्त नजर एवढी चांगली ठेवा, एवढं सामर्थ्य ठेवा नजरेत. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? त्यांनी वाजला, तुम्ही वाजवा नाही. तुम्ही मुदाम करताय, तुम्हाला माझी जिरवायची. तुम्ही कीर्तनाला म्हणणार लय पोरगी बोंबलत होते, आपल्याला येड्यात काढीत होती. आका मंडप ऐकत होता, पट्ट्याने वाचला होता. ऍटिट्यूड काही होत नाही बघा दादा, काही नाही. काय असं किती आहो, ज्या तुकोबारांचा अभंग मी घेतलाय त्यांना अहंकार नसतं का करता आला? बर, तुकोबारांच्या सगळ्यात जवळचे शत्रू म्हणायला गेलं विद्वान होते रामेश्वर भट्ट. देहूतलं सगळ्यात विद्वान पंडित आहेत. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत त्या माणसाच्या. नडला तो काय? फक्त अहंकार. शेवटी तुकोबारांच्या चरणावर मस्तक ठेवावं की इथे नको, इथे नाहीच चालत. जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज मातीमध्ये मांडे घेऊन बसतात. तुकोबांनी पायाखालचं घोंगडं काढावं, छत्रपतींना बसायला टाकावं, सांगावं राज हिंदवी स्वर्गाचं धनी आहात, मातीत कशाला बसताय, घोंगड्यावर बसा. छत्रपतींनी सांगावं, बुवा आमची पात्रता कळते आम्हाला, जोपर्यंत आम्ही तुमच्या चरणाशी तुमच्या चरणावर मस्तक ठेवून स्थिर आहोत तोपर्यंत व्यासपीठ टिकवायचं, सिंहासन टिकवायचं बळ या मनगटात आहे, माती वाढवायचं बळ या मनगटात आहे. ज्या दिवशी आम्ही तुमची बराबरी करू, आम्ही आमची पात्रता विसरू आणि तुमच्या बराबरीनं अहंकार करू, त्या दिवशी आमच्या सिंहासनावर बलता बसल्याशिवाय राहत नाहीये, कळतं आम्हाला. कोणाच्या चरणावर मस्तक ठेवायचं आणि कोणाला चरणावर मस्तक ठेवायला लावायचं. दोन्ही आलं पाहिजे, दोन्ही आलं पाहिजे. भले तरी देऊ पण नाठाळांच्या माती, दोन्ही आलं पाहिजे. कारण काय झालंय, शॉर्ट्स घालून विमानात गेलं तर लोक बघत नाही, पण धोतर घालून गेलं की बघितल्याशिवाय. धोतर घालून जर तुम्ही कधी एअरपोर्टवर गेला तर लोक अशी बघतात जस काय अतिरेकी आला. म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन फार विचित्र आहे लोकांचा. तुम्ही वेस्टर्न राहिलात की कोणी काही म्हणत नाही, पण तुम्ही वारकरी झालात की लोक म्हणल्याशिवाय राहत नाही. हरकत नाही, काही हरकत नाही. लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागायचं नाहीये. चांगलं वागणं आत्म्याला समाधान देणार आहे म्हणून चांगलं वागायचं, हे परमात्म्यासाठी आहे, दुसरं कोणासाठी नाही. हे ज्या दिवशी मला कळेल ना त्या दिवशी मी कल्पनेत गुंतणार नाही, आणि ज्या दिवशी मी कल्पनेत गुंतणार नाही त्या दिवशी मला सत्य कळेल. ज्या दिवशी मला सत्य कळेल माऊली त्या दिवशी सांगतात, हे या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज, तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुझ्या दारी आल्यावर कळलं देवा तू कोण आहेस, तू कोण आहेस कळल्यावर कळलं देवा मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं मी नाहीच आहे. मी कोण आहे? अवतार पांडुरंग अवतार आहे, माझ्यात काही सामर्थ्य तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी
एखाद्या लहान लेकराला माय सगळं शिकवतं तेव्हा तर लेकरू अगदीपणे तेवढं सगळं सांभाळून घेतं. अगदीच तसं आम्ही जरी दिसत असलो तरी आमचा कोणीतरी आहे मालक आणि तो मालक इतका प्रेमळ आहे करी लाभाविन अगदी आईसारखा. त्या मालका इतकं प्रेम आम्हाला कोणीच करू शकत नाही, कोणीच नाही. वाहे माऊलीचे त्रास आम्हाला होतोय पण जाणवतोय कोणाला? हा, पण ते आम्हाला जाणवलं पाहिजे की आमचा त्रास त्याला जाणवतोय. शेवटी माणूस जो आहे मग माणूस म्हणतो परमात्मा त्रास देतोच का? परमात्मा त्रास देत अदश्य मूल न्यनुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. जो काही त्रास आहे क्लेशोधिकतर असतेशाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ताही गतिर दुःखम देवदवीर व्यापते. आयुष्यात जो काही त्रास आहे दुःख आहे हे स्वतःच्या कर्मामुळे आहे आणि जे काही समाधान आहे तो भगवंतावरचा असणारा विश्वास आहे, ट्रस्ट. एकदा निर्भीडपणे जगायला शिकलात वैष्णव त्यालाच म्हणायचं ज्याला मृत्यूचंही भय वाटत नाही. ज्याला नाही विषय तो त्यांचा झाला, मृत्यू काय गेला तरी तुका म्हणे एक मरणेची उत्तमची उरे. आम्हाला माहित आहे आम्ही मेलो तरी आमचा परमात्मा त्याचं घेतलेल्या नावाच्या जोरावर आमचं नाव पाठीमागे सोडून, पण त्याच्यासाठी कर्म सत्य असणं फार गरजेचं. आणि सत्य कर्म एकच आहे, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. आता बरीच माणसं म्हणतात ताई नेमका विठ्ठल म्हणायचा, खंडोबा म्हणायचा, भैरोबा म्हणायचा, मसोबा म्हणायचा, शिव नेमका म्हणायचं तरी कुठला कुठला? आता हे डोक्यात घ्या, जो देवात भेद करतो तो ज्ञानी नाही. तुम्ही बसलाय मी उभी आहे, भेद आहे का व्यवस्था आहे? भेद आहे का व्यवस्था आहे? व्यवस्था, मॅनेजमेंट आहे. तुम्हाला मी दिसावं मला तुम्ही दिसावं म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. अगदी तसं भगवंताचा प्रत्येक युगातला घेतलेला अवतार ही भगवंतानं भक्तांच्या हितार्थ केलेली व्यवस्था आहे, त्याच्यात कुठल्याच प्रकारचा भेद नाही. मग खंडोबाही तोच, विठोबाही तोच, भैरूबाही तोच, हे डोक्यात घ्या. अवतार तुम्हा धराया, मग ज्ञानोबा तुकोबा तोच. फक्त काय झालं, भगवंत म्हटलं की त्याला कारण दोनच, भक्ता राखे पायाशी दुर्जनाशी. पण संतांचं कसं, संतांनी आता आपण कसं आहे मला सांगा, एकतर राम रावणासाठी येतील किंवा मारुतीरायासाठी येतील, बरोबर? आता तुम्ही मला सांगा ह्यातलं तुम्ही कोण आहे? रावण आहे का मारुती आहे? मारुती म्हणू नका, म्हणूच नका तुम्ही तसलं मारुती. हा, मारुती व्हायची आपली पात्रता नाही. बरं, रावणा इतके वाईट बी म्हणजे आपण ह्या दोन्हीच्या मधलं गबाळ, मग आपल्यासाठी देव येत नाही म्हणून अवतार तुम्हा धराया. मग ज्ञानोबा तुकोबा कोणासाठी? आपल्या प्रापंचिकासाठी. म्हणजे आपण फार पापिष्टही नाही आणि फार पुण्यवानही, वारी बी करतो आणि गरबी टाकणं बी करतो, व्यापारही. अगदी अशी मंडळी आपण असल्यामुळे आपल्यासाठी संतांची ताकद किती हो, खूप ताकद. चल म्हणावं की निर्जीव भिंत चालली, बोल म्हणावं की रेडा बोलला, उठ म्हणलं की सच्चिदानंद बाबा. एक शब्द, दोन अक्षर, चल, निर्जीव भिंत चालली, बोल. अज्ञानी रेडा बोलला, काय बोलला? वेद बोलला. उठ, मृत झालेला व्यक्ती उठून उभा राहिला. दोन अक्षरात एवढी ताकद आहे. तुमच्या आमच्यासाठी अख्खी ज्ञानेश्वरी सांगितली, पण आपल्यात काय फरक? आपल्यापेक्षा ती बरी राह, ती निर्जीव भिंत, ती रेडा, ती मड आपल्यापेक्षा बरं की. त्यांना दोन अक्षरात कळलं, आपल्याला 18 अध्यायात बी कळायला मार्ग. मी म्हणते नाही कळली तरी वाचा, कळावी एवढी पात्रता आपली. ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. माऊलींना कळू द्यायला लेकरू माझं. त्या आईची कृपा, त्या विश्वमाऊलींची कृपा झाली की पुन्हा काही कमी? मी म्हणलं ना, प्रत्येकाची माय मानण्याची पद्धत वेगळी आहे. नामदेवराय ज्ञानेश्वरीला माय मानतात. नामदेवराय काय म्हणतात, ही आहे जी मला खरं खोटं शिकवते. नामदेवराय ज्ञानेश्वरीला माय मानतात. ज्ञानोबाराय मदालासा नावाची एक माय
जिने तत्व लेकराला पाळण्यातच शिकवलं त्या माईला माय मानतात. जनाबाई एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा, तुझ्या चरणाच्या दारा, विमानी तुकोबाराम दादा विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल नीत होत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता, आमच्यासाठी विठ्ठलच सर्वस्व. तरी लाभावीन तोच आम्हाला काही विचारत नाही बाबा. कसा आहे तो? जाणे माऊलीचे, त्याला सगळं कळतं आमचं, न सांगता तुम्हा कळू येते. आम्ही त्याच्यासाठी लेकरू आहे. आमच्या सगळ्या चुका पोटात घालून तो आम्हाला पुढे चालतो. म्हणून तुकोबाराय म्हटले मागे झाले पुढे जा, मी नाही. सगळ्यात सोडवायला तयार आहे, पण तुम्ही सोडवून घेण्यासाठी तयार. कारण आपुली आपण करा. तुम्हाला सोडवून घ्यायचं म्हणलं की काही गोष्टी करणं फार गरजेचं आहे. परमात्मा सामर्थ्याने सांभाळतो. किती सांभाळतो? जगद्गुरु तुकोबाराय अहो सामर्थ्याने. खरं तर तुकोबाराय गरीब आहेत असं नाही. तुकोबारायांसारखी श्रीमंती नसावी, खूप श्रीमंती तुकोबांची. तुकोबाराय देहूतले सगळ्यात श्रीमंत सावकार होते. आणि तुकोबाराय प्रॉपर देहूचे नाही. जेव्हा विश्वंभर बाबा 7 पिढ्या अगोदर, विश्वंभर बाबा जावळी खोऱ्यात महाबळे आपलं भीमाशंकरच्या शेजारी गाव आहे त्यांचं. 7 पिढ्या अगोदर विश्वंभर बाबा तिथून देहूत आले ते. आणि त्यानंतर त्यांच्या 7 पिढ्या देहूत गेल्या. 8वी पिढी तुकोबाराय. 7 पिढ्या अगोदर विश्वंभरबाच्या स्वप्नात येऊन पांडुरंगाने सांगावं की माझ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देहूत कर. आणि 7 पिढ्यानंतर त्याच पिढीतल्या तुकोबांनी त्याच मंदिराचा जीर्णोद्धार. वारकरी कुळ म्हणायचं याला. उगाच देव आवडत नाही, बहुत सुकृताची. म्हणून विठ्ठली. आता काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणतात गेलतो बसलो नाही. काही म्हणतात बसलो मधनं झालो पटलं नाही. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. चुकाच नाही तुमच्या. तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुम्हाला कीर्तनात मन लागत नाही. खरंच मायबाप तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला इथं बसू. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पावे कोणी. चूक त्याची नाही आहे, पाप आडवं येत आहे. तुका म्हणे नाड पाप ठाके ताड. माणसं सहज विचारतात तरी पाप 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 म्हणजे काय असतं? दादा स्वतःच चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? नरका इतकं दुःख कशात नाही असं म्हणतात. पण मी तुम्हाला खरं नरक सांगू का? माणसं म्हणतात नरकात गेलं की तळतात, हाणतात, जळतात, पळवतात. ते पुढचं झालं. जो माणूस दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतो त्याला नरकात जळायची गरज नाही. त्याचं आत्ताच आयुष्य नरक आहे ज्याला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही. एखाद्याची गाडी बघून पोटात आग पडते याच्यापेक्षा मोठा नरक काय असू शकतो? सगळ्यात मोठा नरक आहे जळकी वृत्ती. महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुक आहे. का तो कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार. पण माझा विठ्ठल पात्रता नसताना तयाचा हरिक वाऱ्या हाती माप चाले.
कीर्तिमुख त्याचे नारायण. जगाचं मालक कौतुक करतो. फक्त काय करायचंय? अखंड चिंतन एवढं तर करायचं. काय हरकत आहे? तोपर्यंत तुम्हाला नाही महाराज, तुम्ही जोपर्यंत जागे होत नाही, तुम्हाला खरं खोटं कळत नाही, तोपर्यंत तुम्ही भजन करत नाही. विनंती. मग ते जगद्गुरु तुकोबा आहे, गरीब असं नाही. 65 लाखांची सावकारकी तुकोबांची. 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. आत्ताचे लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय ही श्रीमंती जगद्गुरु तुकोबांची होती. या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबांनी माफ केलं. आणि माऊली एका दोघाचं नाही, 25 बैलगाड्या कर्ज पत्रांनी भरल्या होत्या. किती? 25 बैलगाड्या. एका कागदावर अशा एकरी जमिनी आणि कितीतरी तोळे सोनं घाण असायचं. अशा कागदांच्या किती बैलगाड्या. काय श्रीमंती. आणि फक्त तुकोबांच्या वाटणीचा त्यांनी वाटण्या केल्या होत्या. फक्त तुकोबांच्या वाटणीचं टाकलं. 2 भाऊ बाकी आहेत अजून. त्यांनी काय टाकलं? तुकोबांनी तुकोबांच्या वाटणीचं तेवढं इंद्रायणीत कर्जपत्र बुडवलं. काय ताकद. आपल्याला रुपया सोडू वाटत नाही. मंदिराला पटी नाही, सप्त्याला पटी नाही, त्याचा हिशोब ठेवतो. पावती दाखव, पावती. यार कडू काय पावती नाही वाणार लय. पण लोक 10 रुपये पावती देऊन 100 रुपयाचं बोलणं ऐकून घेते ती आणि पळत ही खिशात घालत असते. अरे काय दादा, काय राहत करून तरी. करणाऱ्याला माहिती खिशात येतं का खिशातलं जात ती. पण लय पंच कमिटीवर डोळा असतो. पण मी म्हणते घातले तर घालू दे, देव बघून घेईल. तू तुझं काम कर ना. आता बरीच माणसं म्हणतात ती देवळात हार दिला की ती पुन्हा महागारी येतो आणि पुन्हा तीच इकते, तीच नारळ महागारी येतो, तीच इक. तुम्ही तुमच्यापर्यंत बघा. आपण पांडुरंगाला तुळशीचा हार घेऊन जाताना आपल्यामध्ये भाव काय असतो की माझं प्रेम या हार स्वरूपाने मी तुझ्या चरणाशी. त्याच्या पुढे तो ब्राह्मण किंवा ती पुजारी किंवा ती माणसं त्याचं काय करतात हा त्यांच्या कर्माचा विषय आला. आपल्या माय बापाला करताना मायबापांनी त्याचं काय करावं हा मायबापांचा विषय झाला. मग आता मायबाप श्रीमंत आहे पण कधीच मायबापाला साडी किंवा धोतर घ्यायचं नाही का? मायबापाकडे काय कमी आहे तुमच्या मायबापाकडे? तरी मायबापाला वाटतं की तुम्हाला नोकरी लागल्यावर तुमच्या पहिल्या पगारीतनं तुम्ही त्यांना काहीतरी. हे प्रेम व्यक्त करायचं साधन आहे. मग परमात्म्याला जर वाटत असेल की नाम घ्यावं, काय हरकत आहे? काय झालंय माहित आहे का? एखाद्या हिरोने पिक्चर काढावा, आम्हाला ज्ञान शिकवावं. त्या रामाला सीता नाही कळली, त्या रामाला तुम्ही काय कळणार, असे भामटे शब्द वापरावे आणि आम्ही विचार करावा खरंच की. कधीतरी याचाही विचार करा, जे पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र अख्ख्या विश्वाचा कारभार सांभाळतात त्यांना बायकोचं पावित्र्य कळणार नाही का? पण हे कायम लक्षात ठेवा, जे ऐकतो ते खरंच असतं असं त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं. सीतामाई वनवासाला गेल्या यात प्रभू रामचंद्राचा तीळ मात्र हस्तक्षेप नाहीये. दशरथ राजा पुत्रवियोगाने गेले. मरणाची 2 कारण, नियतकालीन आपत्कालीन. प्रथम आहे ते नियतकालीन, लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, हे माऊली सांगतात ते नियतकालीन. आपत्कालीन ऍक्सिडेंट, आरोग्य ठीक नसताच आलेलं मरण, स्वतःहून आत्महत्या करणं, ही मरण म्हणजे आपत्कालीन. दशरथांनी स्वतः देह सोडलाय. त्यांची वेळ आली ते पुत्रवियोगाने गेले. सगळ्यात पुण्यवान आणि सगळ्यात विद्वान राजा दशरथ त्रैलोक्यात. ब्रह्माला सांगितलं जर माझं आयुष्य बाकी आहे तर माझ्या प्रभू रामचंद्राला द्या. बापाचं पोराला मिळतं, माझ्या वडिलांची मिरासी गा तुझी चरण सेवा. मग प्रभू रामचंद्राला दशरथांचं आयुष्य मिळालं. रावणाच्या वधानंतर सीतामाई आणि अयोध्या परतवणीनंतर सीतामाई प्रभू रामचंद्र एकांतात बसलेले होते. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, आपल्या हिंदू धर्मात नियम आहे, किती छोटी किती मोठी गोष्ट असली तरी सुद्धा बायकोला सांगायची, बायकोपासून लपवायचं, अशा आपल्या धर्माचा नियम आहे. बायकोपासून काही लपवायचं, मोठं तर नाहीच, छोट सुद्धा सगळं सांगायचं बायकोला. हा, मग प्रभू रामचंद्र सांगतात सीतामाईला, सीते मी दिसलो नसतो आज जर माझ्या वडिलांना आयुष्य दिलं नसतं, मला दिसणारं शरीर जरी रामाचं असलं तरी आत्मा मात्र दशरथाचा आहे. सीतामाई पटकन सिंहासनावरनं उठल्या आणि पायाजवळ येऊन बसल्या. माफ करा म्हटलं प्रभू, जनक राजाची सत्वशील कन्या आहे मी. रावणाजवळ कैदी होते पण रावणाची सावली सुद्धा या सीतेवर पडली नाही कधी.
एवढंच सांभाळून जर असा संसार करायचा, जर नियतीनं तुमचा आणि माझा संसार इथपर्यंतच लिहिला होता तर इथपर्यंतच खरा. शरीर तुमचं आत्मा सासऱ्याचा असा संसार मला जमणार? सीतामाई स्वतः पोटात बाळ असताना राजभोग सोडतात. आमचं कसं आहे, हे बाह्यांग झालं. आणि कोणतरी परीट म्हणला म्हणा, आणि रामाला म्हणला म्हणा, आणि तुमची बायको होती म्हणा रावणापाशी, आणि तुम्ही देव आहे म्हणा, आणि तुम्ही असं केलं मग कसं व्हायचं म्हणा, आणि पाठवा मग सीतेला वनवासाला, आणि मग रामानं पाठवलं म्हणा. लोकबुद्धीचा देव असेल का? लोकांनी सांगावं देवाने ऐकावं हे कितपत योग्य नाही. सीतामाईने वनवास स्वतः स्वनिश्चित केला. स्वतःच्या पोटात बाळ असताना नवऱ्याचा सहवास आणि राजभोग सोडायची ताकद ज्या सीतेत होती ती देवी सत्वशील आहे म्हणून तिने तो वनवास सोडला. हे डोक्यात घ्या. त्यात रामाचा संबंध आणि सीतामाईनं अग्नी परीक्षा लोकांचं तोंड बंद करण्यासाठी दिली. यातही राम तिला दे म्हणले. स्वतःच्या पत्नीला दूर केलं, तिच्या सत्वासाठी तिला अडवलं नाही. अशा व्यक्तिमत्वाला आम्ही राम म्हणतो. हे डोक्यात घ्या. हे रामायण आहे. काय झालंय, उगत 2-4 पिक्चर निघाले. पिंडीवर दूध व्हायचंच का, ते दूध जातं म्हणून नालीनं, त्याच्यापेक्षा बेकाराला द्या म्हणून. मग तुम्ही असा राम मानताच का? त्या कृष्णानं 16,108 बायका केल्या म्हणून तू होता का तिथं लावायला लगीन? हा, तुम्ही असं विचार नाही करत का? कशासाठी असं डोकं बिकं लावत नाही का? आपल्या धर्माविषयी लोक धड 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 बोलतात. आपलीच पोरं मूर्खासारखी. तोंड माझं बेकार आहे. अशा नालायक लोकांचं पिक्चर बघता ज्यांच्या आयुष्याचा काही मिळच नाही. इमानदारीनं सांगा, ज्यांचे तुम्ही पिक्चर बघता त्या माणसाचं स्वतःचं आयुष्य काय? व्यसनाशिवाय त्यांचा दिवस जात, मांसाहार केल्याशिवाय ते जगत. दिवसातनं 10 लग्न करणारी मंडळी, तुम्ही त्यांच्याकडनं राम ऐकणार आहेत? ज्ञानेश्वरी वाचन जरा, गाता बिता वाचन इकडं. लय म्हणतो असली पोरं झाली ती की नाही. आदर्श चुकता हो तुमचा. तुमच्या मोबाईलचे डीपे हिरो लोकांचे डोक्यात घ्या जरा. अरे आदर्श मानायचाच असेल ना तर स्वतः जन्मदात्या माय बापाला आदर्श माना, ज्यांनी अखंड आयुष्य स्वाभिमाने जगवलं, तुम्हाला आयुष्यभर सुखावत ठेवलं. त्या माय बापाचे डीपी ठेवायचा जरा नाही. त्या आणि पोरींना बी सांगा बरं का, पाया पडते तुमच्या. नवरा करताना सुद्धा असा कर म्हणावा ज्याच्याकडे पैसा लय असावा असं नाही. पैसा, संपत्ती, वैभव, अधिकार बघून नवरा करायचा नसतो. मैत्री नाही म्हणून सांगते, बहीण आहे म्हणून सांगते. जो मुलगा निर्व्यसनी आहे, मोठ्यांचा आदर करतो, लाचारीचं खात नाही, कुणाच्या माग पुढे शेपटीवानी फिरत नाही, आणि जो पोरगा स्वतःच्या माय बापालाच पांडुरंग समजतो, अशा पोराशी लग्न करा. आयुष्य सुखात जाईल. आर्थिक हाल पण सुखानं खाल. तुम्हाला ती मन माहिती का? मोठं घर, पोकळ वासान, वारा जाई. हा तुम्हीच म्हणा. असलीच गत झाली आता. दाखवलं लय म्हणजे लय सुखी असं. आत्मिक समाधान बी पाहिजे की दादा. ते नामाशिवाय भेटत लय अवघड आहे लोकांचं. मला नवल वाटतं महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लिकरू होईन का म्हणून. महाराजापाशी त्या महाराजाला लिकरू कळला असतो, बायको काय बॉम्बलाई गेली असती. येडेवानी करीत जाऊ नका दादा. 900 कन्या पुत्र होती तरी का करण्या लागे पती. निस्ता येण्याचा बाजार करून ठेवलाय. काय खरं खोटं राहिलं नाही. कुणाचंही ऐकायचं, काही करायचं. हो गा जायला तरी येळ लागत. गा एकानं मान्य केलं की दुसरं बी मान्य. खरं खोटं बघा की. नेने फुंको कान नाही एकांतीचं ज्ञान. तुकोबारायांचं वर्णन आहे. हे पण ऐकत जा की दादा. कोणाचंही ऐकून कसंही वागू नका. परमात्माच समजून घ्यायचा असेल ना, ज्ञानेश्वरी वाचा. परमात्माच समजून घ्यायचा असेल ना, गाथा ऐका. विनंती माझी या विषयाकडे. ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा आणि हरिपाठ करेल त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्च अंकावर असेल हा विश्वास मी देते. फक्त पोरांनी काकडा करू दे. आता म्हाताऱ्या माणसाने केला ना, आता पोरांना करू दे. आपल्या आज्यानं नातवाला हाताला धरून आणलं पाहिजे, काकड्यात बसवलं पाहिजे. काकडा कळत नाही हो म्हातारी माणसं म्हणायला लागल्यावर. एवढंच ऐकू येतं, काहीच कळत नाही पुढचं. कळलं पाहिजे. पण पोरं बी लय आगाव आहेत. परंपरा टिकवल्याशिवाय पर्याय नाही. टिकवा बाबा.
येऊन बघा, खूप ताकद. मग ते जगद्गुरु तुकोबराय लक्षात आहे ना? आपण तुकोबराय सांगत होतो, हे तर लक्षात आहे ना? जगद्गुरु तुकोबराय दुष्काळामध्ये सर्वस्व देहूला दिलं. स्वतःची प्रथम पत्नी रखमा आणि लेकर अन्न करून गेली. इतकं मोठं म्हणून तुकोबांचं, त्या तुकोबरायांनी इतकी अवस्था स्वतःवर वाईट ओढवून घेतली की स्वतःची अन्नाची सुद्धा पंचायत. तुकोबरायांसारखी श्रीमंती कोणाची नाही आणि तुकोबरायांसारखी गरिबी कोणावर आली. एका लुगड्यावर संसार केला त्या आवलीनं तुकोबांचा. एका लुगड्या. एके दिवशी असंच पुण्याला जायचं होतं. पुणे सासर आहे त्यांचं. जी दुसरी पत्नी आवली, जिजाबाई नाव त्यांचं, पुण्याच्या आहेत त्या. ती पण श्रीमंत अशा. तुकोबारांचं सासर पण श्रीमंत. पुण्याचं सासर तुकोबारांचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबाराची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती किती 3600. वांगरात नव्हता, पुण्यात होता. 1425 माणसं एका दिवशी हाताखाली जिच्या बापाच्या, ती नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. तुमचं बरं आहे ना? विचारलं महाराज बरं का? तुमचं अवघडच आहे. तुमची 3 टाइम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलं, मी हाय म्हणून सांभाळलं, 3दा खाऊन म्हणती. तुमचं अवघडच आहे, पण काय नाही म्हणा. पण खरं बी आहे म्हणा. आवली सारखी बायको भेटाय नवरा बी तुकोबा लागतो. खरंय. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकं व्यसनमुक्त गाव आहे का? अहो दादा, हिच्यापासून लपवाल पण त्याच्यापासून त्याला कळलं ना, है की नाही? आणि काय पुढच्या पिढीला ज्ञान शिकवणार बरं तुम्ही? आता ही म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरवाया गेली, पोरवाया गेले, पोरवाया गेले. अहो पण काय गेली? बिडी फुकू फुकू तुमची थोबाडा आत गेली म्हणून पोरवाया गेली. उगाच थोडी गेली वय दादा. तुम्ही काय करता हे बी बघायचं, मग पुढच्याला ज्ञान शिकवीत जा. जीव म्हातारा झाला आपला, भजन करायच्या वयात मारुतीच्या मंदिरात पते चालता, ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवता. तुम्ही गुणाचे पोरच वाया गेली होय फक्त. काय पण दादा, आता म्हाताऱ्या बायका स्वतः दारात बसून आजकालच्या काय पोरी येतोय, ह्यांना काय लाज येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं, ह्यांना काय झळय, आणि करती काय मिसरी चुळती. आता हिच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या मशीनं दूध द्यायचं बंद केलं, आम्ही काय म्हणलो का? ते विचार करीत जाण जरा दादा. तुम्ही ज्ञानेश्वरी हातात घेतल्याशिवाय आम्हाला कसं सुधारण बरं? तस करीत जाऊ नका. मायबापच माय. अहो तुम्ही हे जे खाता पिताना घरात साधं वाटतंय तुम्हाला, पण साधं नाही. अहो तुम्ही बघा एकदा सोडून, ही जी तर्री खाता का तुम्ही, या तर्रीनच वाटोळं केलंय तुमच्या जिंदगीचं. एवढा कोलेस्ट्रॉल, एवढं सगळे हाय बीपी या तर्रीमुळंच आहे. सजने रसा रसा वाढ, रसाला तर काटा काढला जिंदगीचा. जरा कंट्रोल ठेवा की. ह्यांचं मरू द्या, ह्या काय गुणाच्या आहेत होय? काय काय घरातल्या बायका सुद्धा खतरनाक आहेत. रविवार आज आला की मी करते, आपण खेळ. असली बायको नसलेली बरे ना. काय पण नसतं दादा. हिंदू धर्मात मांसाहार प्रकार नाहीच आहे. कुठून शिकलात तुम्ही? देव जाणे बाबांनो. बरं शब्दांना माफ करा, माझ्या शेतकरी आहे तुम्ही. बोकड असं जनावर आहे, जन्माला आलं की 3 महिन्याच्या आत स्वतःच्या आईकडे सुद्धा वाईट नजरेनं बघ. घरी जाऊन विचार करा मी काय म्हणले त्याचा. ज्याला स्वतःची माय कळत नाही, असं जनावर खाऊन बलात्कार वाढतील का कमी होतील? विचार करा जा याचा जरा. आजची जी परिस्थिती चालू आहे, लोकांना बोललेलं झोमतं, पण युक्त आहार, नेम इंद्रियाशी बघत जा जरा. दुसऱ्याचा जीव घेऊन पोट भरायची बुद्धिमत्ता, आणि किती मस्त का आपटल्यावर देव कळणार आहे तुम्हाला देवाचरण. देव बी सांभाळून किती पर्यंत घेत असतो, हे त्याला परिणाम भोगावा लागतो की नाही. केले कर्म झाले, उपजले मेले. सत्य दादा आहे, असं काय करता या विषयात. मग तुकोबारे पुण्याला लग्नाला चालले होते. लग्न होतं त्यांच्या सासरी. परिस्थिती वाईट होती, घालायला अंगावर चांगले कपडे नाही वगैरे. लग्नाला कसं जायचं? लेकरं मागा लागली तुकोबांची.
लग्नाला त्यांच्या मनात आपलं एवढंच, थोडी मजा करायला भेटन, गोडधोड खायला भेटन, घरात तर रोज असते शिळी भाकरी. लेकरं बाहेर जायचं म्हणलं की लेकराला कारण कुठलं नाही, बाहेर जायचं म्हणलं की मजा वाटते लेकरच. पण तुकोबांची पत्नी आवली लेकरांना म्हटली, बाळांनो माफ करा, तुमच्या अंगावरचे कपडे बघून तुमच्या बापाला सगळं तोंडावर नावं ठेवतील. माझ्या नवऱ्याचा अपमान सहनही करेल मी एखाद्या वेळेस, पण माझ्या नवऱ्याची अवहेलना सहन करणार नाही. तिथली माणसं स्वतःला मोठे समजणार, त्यांना कनिष्ठ समजणार नाही. आम्ही दोघं जाणं गरजेचं आहे. हो का, तुम्हाला या कपड्यावर न्यावं एवढी माझ्यात ताकद नाही, आणि नवीन कपडे घेऊन द्यावे एवढी माझी ऐपत. माफ करा. लेकर आतमध्ये कोंडली आवलीनं, बाहेर न कडी लावली, आणि आवली आणि तुकोबा लग्नाला निघाले. तुकोबा सोड म्हणत होते, नाही म्हणे, लेकर जर नाही कोंडले तर हट्ट करतील आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी मला सहन होणार. म्हणून आत लेकर त्यांच्या नकळतच बाहेर न कडी लावली, आवलीन तुकोबा लग्नाला गेले. जेव्हा लेकर उठली त्यांनी दरवाजा बघितला, दरवाजा लावलेला होता, कडी लावलेली होती. लेकर रडायला लागली, त्यांच्या डोळ्यातलं पाणी जगाच्या आईला सहन नाही झालं. ज्यांनी अख्खं आयुष्य भजनात घालवलं त्यांचा संसार उघड्यावर पडलेला देवाला कसं सहन होईल. पंढरीचा मालक वैकुंठ सोडून देहूच्या दारात आला, तुळशीजवळ उभे राहिले आणि पांडुरंग परमात्म्याने आवलीच्या भावाचं रूप घेतलं, म्हणजे लेकरांच्या मामाच. तुळशीजवळच हाक मारली, भागो ए भागो. भागीरथी नाव आहे तुकोबांच्या मुलीचं. कोण आहे? मामा आहे. मामा इकडे, तुम्ही आला नाहीत म्हणून न्यायला आलो. जवळच आहे देहू पुणे, फारसं काही लांब नाही. तुम्ही आला नाहीत म्हणून न्यायला आलो, बाहेर तर या. भागीरथी म्हणली, मामा डोळे आहेत ना तुम्हाला? कडी बाहेर न लावली, आत न नाही, उघडाची. कडी उघडली, लेकर रडत होती, आत भुकेजलेली होती, पोटात काही नव्हतं. मामाने खाऊ आणला होता, तोच दिला. का रे म्हणे बाळांनो, लग्नाला नाही आला? पुरी बापाचा आव राखतात बरं. भागीरथी असं नाही म्हणली की आई बापानं नेलं नाही. बाबू म्हटली, कसं आहे मामा, शाळा आहे, 10वीचं वर्ष आहे, एक्स्ट्रा क्लासेस आहेत, वॅकेशन चालू आहे, पेपर झाल्यात पण वॅकेशन चालू आहे. आता हा जगाचा मामा, ह्याला मामा बनवायचं सोपं आहे का? त्यांना येड्यात काढती काय म्हणला. निकाल तर लागू दे, पुन्हा वॅकेशनचं बघू. 1 मेचा निकाल तू आता 26लाच लावायला लागली, अवघड आहे तुझं. येड्यात नको काढू, डोळे लाल दिसतात. काय झालं, रडलात का? मग लेकरांना रडू आवरलं नाही. लेकर म्हटली, मामा लई वाटत होत, सकाळपासून पोटात काही नाही, पाणी पाणी पिऊन 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 पोट भागवतोय. आई बाबाला नेलं नाही. आई म्हणली, कपडे चांगले नाहीत. मामा, माणसाच्या ज्ञानापेक्षा, माणसाच्या स्वभावापेक्षा कपडे किती महत्वाचे झाले. आई बापाने घेतली असते मामा, आई बापाची चूक नाही, पण आमचा बाप एवढा मोठ्या मनाचा, चला आमच्या अगोदर दुसऱ्याच्या लेकराचं दुःख कळतं. अशा बापाच्या पोटी आम्ही जन्माला आलो, स्वतःला भाग्यवान समजतो. या कपड्यापेक्षा तुकोबाची लेकर त्याचा स्वाभिमान मोठा. एवढं चांगलं बोलणं ऐकून विठ्ठलाला सुद्धा कौतुक वाटलं. काय संस्कार आहेत लेकरांवर. मायबाप तशी लेकर. दादा काही नाही, आम्ही कपडेच घेऊन आलतो, तुम्हाला आयर करायचाच होता, पण तुम्ही नाही आले लग्नाला म्हणून तुमचे कपडे इकडे घेऊन आलो, घ्या म्हणे. अशी सुंदर मऊसूत कपडा, की सुंदर कपडे बघितले लेकरांनी. शेवटी लेकर असती उड्या मारायला लागली, चारदा घालून बघायला लागली, आरशासमोर उभी राहायला लागली. तुझं कसं दिसतंय, माझं कसं दिसतंय, बघ इथं कसं दिसतंय, बघ तिथं कसं दिसतंय. असला आनंद वाटला त्यांना कपड्यांचा. लेकर उड्या मारतायत त्यावर मामा गायब. लेकर मामा. संध्याकाळची वेळ, तुकोबा आणि आवली माघारी आले होते बैलगाडीतून. सडाचं आवरण केलं, दिवस मावळाचं. तुळशीजवळ दिवाबत्ती लावली, आवली स्वयंपाकाला लागली, लेकरं जेवायला बसली. ताट वाढताना तुकोबांनी कोपऱ्यात उजेड पाहिला. तुकोबांनी विचारलं, भागू ते दारात दिवे नाही आणि कोपऱ्यात कशाला लावलास ग? भागीरथीनं सांगावं, बाबा हा मी सांगायचं विसरले, दुपारी मामा आलता. दुपारी मामा आलता, त्याने कपडे घेऊन आला, खाऊ आणलं होतं आम्हाला, हाताने खाऊ घातलं.
गोंजारलं, माया केली आणि कपडे देऊन गेला. तेच ठेवलेत कोपऱ्यात, त्याचाच उजेड पडलाय. तुकोबारायांनी तुळशी जवळ यावं, पंढरपुराकडे तोंड करावं आणि म्हणावं, विठ्ठला किती करशील रे बाबा. अरे लेकरांनी नुसतं कपड्यासाठी रडावं म्हणून वैकुंठ सोडून तू माझ्या लेकरांसाठी कपडे घेऊन यावं. कौतुक तू आल्याच नाही रे, कौतुक या गोष्टीचं आहे, विश्वाचा मालक तू, पण माझ्या लेकराचे डोळे स्वतःच्या हाताने पुसलेस की रे परमात्मा. एवढं मोठं ना आईशिवाय कोणाचं असू शकत. अरे आई बापाला जे करता आलं नाही तू पंढरीच्या मालका केलंस, आमच्या लेकरांना कपडे घेऊन आलास की रे विठ्ठला. अजून कसे उपकार फेडावे तुझ. करी लाभाविन आईसी कळवयाची, मग तुम्हा संतांवरी त्या पंढरीच्या मालकापर्यंत पोचवा बाबा. आम्हाला जो एवढं करतो साधा नाहीये तो विठ्ठल. त्याच्या दर्शनाचा लाभ व्हावा दादा म्हणून माणसं ऋषी मुनी हजारो लाखो वर्ष झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात. जिवंतपणे त्यांचा हाडमांस प्राणी पक्षी खाऊन गेले तरी ज्यांना भान नाही, एवढी तपश्चर्या करू नये माझा पंढरीचा मालक त्यांना दर्शन देईलच असं नाही. पण इतका अधिकारी माणूस, इतका अधिकारी पंढरीचा मालक, पण आमच्या भक्ताचं राखायला माग पुढे बघत. लेकर आवलीला मात्र राग आला. आवली म्हणली काय हो, ती भागू म्हणली मामान दिलं. तुम्हाला मामा कळत नाही का, माझ्या भावानं दिलं आणि आभार त्या पांडुरंगाचे मानताय. कवा तरी माझ्या बी माहेरचं कौतुक करीत जा. तुकोबाराय म्हणले आवले खरं सांग, तुझा भाऊ लग्नात होता का नाही होता? आला असल, जाऊ दे आला बी असल. का हो दादा 10,000चं शर्ट घ्या, चमकन का, उजेड पडेल का? लाखाची साडी घे माय, उजेड पडेल का? पडेल, प्रकाश पडेल का साडीचा? सोन्याच्या चांदीच्या नक्षत्रांनी भरलेली साडी घ्या, उजेड पडेल का सांगा मला? तेजोमय प्रकाश पडलाय त्या कपड्याचा. हे कपडे त्यानेच दिलेत जो सकाळचा सूर्यप्रकाश तेजाने उगवून सामर्थ्य देतो आपल्याला. हे त्याच्याच हाताचे कपडे तावली पांडुरंग परमात्म्याने दिलेले. वाहे माऊलीचे म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा आम्ही तुला माय म्हणावं याचं कारण आहे तू अगदी निस्वार्थी प्रेम आमच्या लेकरांवर करतोस, आमच्यांवर करतोस. म्हणून जर तुला म्हणायचंच असेल, कौतुक करायचंच असेल, संतांना उपमा द्यायचीच असेल तर तुकोबाराय सांगतात तुला म्हणताना म्हणावं एकच, लेकराचे हित नाही अखंड सांभाळतोस, अखंड. फक्त आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. वेळ लागतो थोडा. मंथोनी नवनीता पैसे घे अनंता वाया व्यर्थ होता. जास्त काही तत्व नाहीये. काळ वेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्ष पाही कसंही वजा देवाला. कुठल्याही रूपामध्ये गोड असतो. केरारविंदे Krishna
कभी राम बन की कभी शाम बन की चले आना प्रभु जी चले आना सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना मला माय सुनो भजन है लेकर अंची सेवा केली संतुआ लेकरांची सेवा केली संतुआ कसं पांगा भेडू कसं मोहतदा तुझा जोपतारा जगी तोडला ओवारी जीव माझा सावळी विहारी विठ्ठला बोलायला टाक्या गावाला नसतं भांडत एवढा तर आवाज आहे म्हणाय घाबरायचं नाही आणि विचार करा जर अख्ख्या संसारात एवढं येत नसेल तर जिंदगीभर केलं काय पाऊलीचा हरी बोल पाऊलीचा दुखी जय विठ्ठल विठ्ठल
कधीतरी शांत बसून विचार करा, 2 मिनिटाचं भजन चेहऱ्यावर एवढा आनंद आणि समाधान आणत असेल तर आयुष्यभर भगवंतावर केलेलं प्रेम आयुष्य सुखरूप केल्याशिवाय सोडणार आहे का? फक्त याच विचाराने भजन करायचं. खरं सांगा, असा आनंद दुसरीकडे मिळणार आहे? असं सुख दुसरीकडे मिळणार आहे? इमानदारीनं सांगा, अशी मजा कचकच कांद्याला येणार आहे? मरत जाऊ नका, दुसरं काही नाही. किती म्हणजे आपण एकदम असे हे झालोय, तुम्ही करा वटवट आम्ही आहे. बाया वाचवणारे आपण हळूहळू बाया नाचवायला लागलो तरी आपल्याला काहीच वाटेना झालं. अवघड झालं. हरकत नाही, वेळ येईल आणि अशी येईल की तुम्हालाच कळेल जे गेलं ते. आता इथून पुढे तरी, आता तरी पुढे हाची नका करू नाश. उठा जागे भावी आता स्मरण तुझे माय बाप कैसी लागली चोप हुजूर जावं एवढी चुकवाती खेप. जगजोगी जगजोगी झालं झालं बोलती, जगजोगी जगजोगी झालं झालं बोलती. जागा रे बाईला जागा, आता जागा रे बाईला जागा, चोर गेल्या नाडोरी भागा, आता जागा रे बाईला जागा, जागा रे बाईला जागा, आता जागा रे बाईला जागा, जागा रे बाईला जागा, जागा 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 रे बाईला जागा, जागा जागा. वेळ येतोपर्यंत जागा. कान हे बधीर झाले, वाचा बोले गोबर, नाक मुक गळू लागले लाल आणि शेपूड. श्वाना परी कधी झाली अगदी करती हरहार. तुम्ही संत माय वापर एवढा उपकार करा, या मजत भीत बरी नखवा दिनाचा सोय. तुम्ही सनकाधिक संत मन एवढा एवढं केलं तरी भास आनंद आहे. तेव्हा सकाळ अशी होते ना, उठा पांडुरंगा शिवाय राहत अखंड साहत होतो विठ्ठल. फक्त संतांवर विश्वास ठेवा. काय करावं काही नाही, फक्त भजन. दोन्ही हात वर करा प्रेमाने, दोन्ही. राम राम शरणाचारा, राम
बसले. जे सुरुवातीला होते का तेवढेच ऐकाय आले होते. मी यायच्या आधी जेवढे आलते तेवढेच ऐकाय आले होते. बाकी जे नंतर आले ते एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची, बाकी दुसरं काही हेतू नाही आहे त्यांचा. तेव्हा लोक मला तोंडावर म्हणतात, ताई तुम्ही टीव्हीतले चांगला दिसता, समोरला किरकोळ आहे. ती टीव्ही आहे ग, तिथं बऱ्यापैकी खोटच असतं. तुम्हाला एक नक्की सांगेल, कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. मोठं असतं ते कीर्तन, माणूस नाही. मी कीर्तन करते त्याला 19 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका, माझ्या 24चीच आहे मी. जन्मच 2000चा आहे माझा, ऑगस्ट. अशा हिशोबाने मी कीर्तन वयाच्या 5व्या वर्षी पहिलं केलं. त्यात काही नवल नाही. जशी तुमची लेकरं गाणी पाठ करून तुम्हाला म्हणून दाखवतात, तसं आमच्या घरात अभंगाशिवाय दुसरं काही गायलं गेलं नाही. त्यामुळे आम्ही, माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या 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 पंजाबी माळकरीच होता. माझ्या बापाला सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही. त्याच्यामुळं आम्ही वारकरी, कीर्तनकार, ही सगळी माझ्या आई बापाची पुण्य म्हणून तो व्यासपीठावर उभा आहे. बाकी काही नाही हो दादा, हे लक्षात ठेवत जा. म्हणून जोपर्यंत तुम्ही करत नाही, लेकरं करतील अशी अपेक्षा करायची. ही पुण्याही आमच्या पूर्वजांनी केली आणि फळ आमच्या पिढीला भेटलं, एवढंच खरं. जन्मोजन्मी आम्ही बहु तेव्हा या विठ्ठले नाव या 2-3 वर्षात झालंय. लोकांना वाटतं आता 2-3 वर्षात कीर्तन करायला लागले काय की. कीर्तन खूप वर्षापासून करते, पण कसं असतं ना, यश यायला वेळ, सक्सेस यायला वेळ, या 2-3 वर्षात नाव झालं. पैसे सुद्धा लोक आताच द्यायला लागली, पहिली देत नव्हती, आता देते ती. खरं ते खरं आहे महाराज, आता देतात. मला कसं कळलं माहितीये का, पैसा घ्यायचा सोपा आहे, खर्चायचा अवघड आहे. पैसा कमवायचा लय सोपा आहे, खर्चायचा कुठं खर्चावा नाही कळलं की शाहरुख खानच्या पोरासारखी हालत होती. कळलं त्याला, कळलं महाराज. ते पैसा घेण्यापेक्षा खरंच नाही योग्य असते. आणि माऊली म्हणतात, जरी सदर मात होते तुझे मिळे आपण याते, ते तुझे बहुते सन्मान योग्य. जे आपल्याला मिळालंय त्यातला 50% भाग धर्मासाठी गेला पाहिजे. मी शिवलीला पाटील, 1ही रुपया कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, ना सरकार, ना अनुदान, ना ट्रस्ट, फक्त कीर्तनाचं मानधन. या मानधनावर स्वतःची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये सामर्थ्यानं पोरी सांभाळते मी. आज 70 ते 80 पोरी माझ्याकडे. माझं स्वतःचं घरपत्र्याचं आहे, पण आपली संस्था आरशीशी आहे. कधी आलात बारशीला तर नक्की या. आणि प्रत्येक पोरींच्या हाताखाली बायका आहेत. पोरी स्वतःचं ताट सुद्धा स्वतः धुत नाही. त्यांच्या रूमा साफ कराय, त्यांचे भांडे घासायला, त्यांचा स्वयंपाक, त्यांचं सगळं आवरून द्यायला बायका आहेत. आणि संस्था मुलींचीच आहे. सामर्थ्याने प्रत्येक 4 मुलींना वेगळी रूम, वेगळं वॉशरूम, बाथरूम अशा पद्धतीने सोयी केलेल्या आहेत. आरो शिवाय पोरी पाणी पित नाही, सोलर शिवाय आंघोळ नाही, गाद्यांशिवाय झोपत नाही. हे स्वामीवरांना का सांगते माहित आहे? माझं नाही, हे माझ्या नामचिंतनाचं, माझ्या पूर्वजांच्या पुण्याईचं, माळेचं फळ आहे की आज एवढं सामर्थ्य माऊलींनी दिलं की ती लेकरं सांभाळू शकतो. आणि याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगते, का सांगायचं याचं कारण आहे, महाराज लोक वाईट नसतात, कधी कधी वाईट लोक महाराज होतात. शाण्याला कळलं हे. काय झालंय, सगळ्यांना एकाच पारड्यात तोलायची सवय लागली आहे आपल्याला. आणि वारकऱ्यांकडे बघताना कधीच वारकरी असू द्या किंवा वारकऱ्यांचं गुरुवरी असू द्या, धर्म जात पंत मध्ये आणायची नाही. जर ते व्यक्तिमत्व काही बोलत असेल तर खरंच त्याच्यात काहीतरी तत्व असतं. त्यामुळं संतांवर विश्वास ठेवताना तर्क वितर्क नाही. ज्ञानोबांची भिंत चाललीच का, तुकोबांचा गाथा तरलाच का, वैकुंठ गमन झालंच का, रेड्यामुखी वेद बोललाच का, हे समजावं एवढी ताकद आपल्यात नाहीये. हे डोक्यात ठेवा, माय आहे ती. जर ती तर्क वितर्क लावत नाही तर आपण लावायचा. त्याचे सर्वस्वही तो सांभाळतोय, फक्त आपल्याला त्याच्या बदल्यात करायचं एवढंच आहे, भजन. विठो पाय दाखव,
निसर्गाचा नियम आहे, पण त्या मायबापाची जागा संतांनी पांडुरंगाने घ्यावी हे आमचं कर्म आहे. हेच कर्म आम्ही करावं की परमात्म्याने मायबाप व्हावं आणि अखंड सांभाळावं तुम्हा संतांवरी. आता जे काही आहे ते तुमच्यावर, तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो या अनुषंगाने हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास कैलासवासी कृष्णाबाई कोळेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आईंनी हे कुटुंब आपल्या खांद्यावर पेलवत आपल्या आयुष्याचा शेवट जगाच्या मालकाच्या चरणाशी करावा. माई तिलाच म्हणावं जी निस्वार्थ आहे. कशी असतं आईची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही. कोणी विचारेल करेल देव जाणे. तुमच्या प्रत्येक चुका पोटात घालून तुम्हाला पांडुरंग परमात्म्यासारखं अखंड पाठीशी उभा राहून जी तुमचा संसार, तुमचं सुखदुःख, तुमचं वैभव सांभाळते ती माय पंढरीच्या मालकापेक्षा कमी नसते. अखंड विश्वासाने लक्षात ठेवा, तेवढीच कदर करत जा. त्याच्यामुळे ही माय जिने आपलं कुटुंब सामर्थ्याने सांभाळलं आणि त्या कुटुंबाने त्या कार्याची जाण ठेवत हा सोहळा इथं उभा केला. या कोळेकर कुटुंबाने माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाही, पण यांनी आईच्या कर्तव्याची जाण समजून हा सोहळा इथं उभा केला म्हणून त्यांचं कौतुक करते. त्यांचे मनस्वी आभार आहे आणि आईच्या उपकाराची जाण. बोलणारे काहीही बोलत असतात. आता एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा झाला तरी दोन चार तरी भाऊकीतले म्हणणारच. त्याचं काय असतंय, हाय तवर म्हातारीची माया केली नसतं, पण आता उगा पैशाचा उता आलाय कुठेतरी खर्चायचं लोक. लोकांचं बोलणं आपण मनावर घेऊ नये. अनंत वाचाळ बरळती आपण आपल्या आईसाठी केलंय. आपलं हे पितृऋण फेडण्यासाठी आपण हे केलंय. कारण पितृऋण फेडत असताना प्रथम विधी असतो तो अंत्यविधी असतो, दुसरा 10वा आणि पुन्हा मासिकानंतर आलेलं हे वर्षश्राद्ध. या वर्षश्राद्धाच्या माध्यमातून 12 दिवस आत्मा इथंच असतो. 13व्या दिवशी आत्मा निघतो. 12 महिन्याचा हा प्रवास आणि आजच्या दिवशी हा आत्मा जगाच्या चरणाशी, जगाच्या मालकाच्या चरणाशी सामर्थ्याने विलीन होण्यासाठी तयार असतो. त्यात जे काही कर्माची कमी जास्तपणाची तोरणं आहेत ती भरून काढण्यासाठी सगळ्यात तत्वशील काय असेल तर मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. पण या पुण्याचा साठा वाढवण्यासाठी हे निर्मित असणारं कीर्तन आणि या सगळ्यांची जाण ठेवत आयोजित कीर्तन या कोळेकर कुटुंबाने केलं. त्यांचे मनस्वी आभार. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदुंगवादक, तुम्हा सर्वांमुळे ही सेवा परिपूर्ण आणि गोड झाली. तुम्हा सगळ्यांच्या चरणावर या बहिणीचा साष्टांग दंडवत. विनेकरी दादा असतील, चोपदार दादा असतील, सनईवाले दादा असतील, कॅमेरावाले दादा असतील, सिस्टीमवाले दादा असतील, सगळ्यांचे मनस्वी आभार. तुम्हा सर्व महाराज मंडळीमुळे हा संप्रदाय सामर्थ्याने टिकून आणि वाढवला जातोय. मी लहान लहान लेकरं आज या वयात तिथं उभा आहेत. पुढे जाऊन पैसे कमावतील नाही कमावतील, प्रसिद्धी मिळवतील नाही मिळवतील, पण ही लेकरं धर्म आणि मायबापाचं नाव मोठं करतील हा विश्वास मात्र देते. साष्टांग दंडवत सगळ्यांच्या, तुम्हा सगळ्यांचे पंचकुष्तील ग्रामस्थ मंडळी सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. सगळे वारकरी बांधव तुम्हा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. या बहिणीचा काहीच कुल असेल तर क्षमस्व तुम्हा सगळ्यांच्या समर्पित सेवे. ज्ञानेश्वर